यस, इथे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय इथं बांगरवाडी संघाने घेतला गेलाय आणि आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी इथं बागुचवाडी संघाला. यस, यावेळेस सलामीची जोडी उत्तम आणि समीर यावेळेस बांगरवाडी संघाकडनं पाहावं लागेल. स्ट्राईक वरती यस, स्ट्राईक एंड वरती उत्तमला पाहतो या आणि नॉन स्ट्राईक एंड वरती समीर. नक्कीच इथे मात्र सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर चैतन्य यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. राऊंड मोर द विकेटचा मारा पाहावा लागेल. इथे मात्र बागुचवाडी दूरवरून आलेला संघ आजच्या या दिवसामध्ये मात्र जरूर यामध्ये नामांकित खेळाडू देखील आहेत. संतोष दादा असतील, तसेच विलास दादा, अजून भरपूर जुने जाणते प्लेयर अजून या टीम मध्ये. गेम ऑन. इथे मात्र ग्रीन सिग्नल दिला जाते. पहिला चेंडू यावेळेस नक्कीच पहिला चेंडू इथं खराब हाताळला जाते चैतन्याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू वरती स्क्वेअरचा मारा अवंतर दावेच्या साहाय्याने धावफलक खातं खोललं जातं. एक धाव इथे धावफलकावरती जोडली जाईल. बांगरवाडीचा खातं मात्र ओपन झालंय. अकाउंट ओपन, खातं खोललंय. इथं पहिल्या अवंतर दावेच्या साहाय्याने खातं खोललं जाते. काय पहिला चेंडू होता सलगचा, दुसरा चेंडू देखील अवंतर आहे आणि अजून एक धावेच्या साहाय्याने इथे धावफलक 2 धावा धावफलकावरती विचार केला तर अजून 2 चेंडू हाताळले. दोन्ही चेंडू मात्र अवंतर चेंडू होते आणि त्यावरती 2 धावा देखील इथे जमवल्या जातील. हो, यावेळेस काय फटका आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावर हा चेंडू खेळून काढलाय. इथे मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू होईल फरार. कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चौकार. बॅट मधून पाहायला मिळाला हा फटका. अतिशय देखणा फटका होता. कव्हर पॉइंट डोक्यावरनं हा चेंडू खेळून काढला होता आणि त्यावरती मिळाले 4 धावा. 4 धावेच्या साहाय्याने धावफलक 6 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा उत्तमच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. सेम फटका होता. सेम कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू खेळून काढला. मात्र काय नजाकत इथं पाहायला मिळते. फलंदाजाच्या बॅट मधून उत्तम बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले. हो, इथे मात्र धोक्याची घंटा होती. इथे डायरेक्ट हिट. मात्र स्वतःच्या क्रीज मध्ये फलंदाज सेफ असेल. नक्कीच प्रयत्न चांगले होते. बॅटला ब्रश करून चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला होता. मात्र यष्टीरक्षकाकडनं त्या चुका पाहायला मिळाल्या आणि त्यावरती मात्र एक चोरटी धावी ते घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. एक सिंगलच्या साहाय्याने धावफलक 14 धावा 11 धावा धावफलकावरती. ओहो, यावेळेस समीर पहिला चेंडू खेळत असताना आणि पहिला चेंडू इथे निर्धाव खेळून बसतोय समीर हा फलंदाज. यावेळेस विचार केला तर पहिले 2 चेंडू स्क्वेअरचा मारा केला होता. त्याच्यानंतर 2 चौकार आले. त्याच्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी इथे मात्र चैतन्याच्या बॅट मधून पाहायला गोलंदाजीवरती पाहायला मिळालं. हा 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 यावेळेस षटक क्रमांक
अजूनही या शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 2 3 4 5 टोटल 7 चेंडू फेकले. 2 चेंडू मात्र स्क्वेअरचा मारा केला होता. अजून या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायक अँड बॉल पाहू शकाल आपण समीरला. नक्कीच समीर सातत्याने मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न चालू आहे समीरचा, मात्र बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क होत नाहीये. हो यावेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला होता, मात्र कार्पेट साह्याने 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेलाय आणि यावरती फक्त एक सिंगल. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं आणि पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. त्यावेळेस वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातलं मात्र दुसरं षटक घेऊन येत असताना विलासदादा निरगुडा महाराष्ट्र पोलीस आणि पाबल लागेल. यावेळेस राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा दादांचा, मात्र यावेळेस स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोया. समीरला पाहतोया स्ट्राईक एंड वरती पाबल लागेल. यावेळेस विलास यावेळेस विलास गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू. समीर मात्र कशा प्रकारे चेंडूला खेळेल. ओ हो प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता कार्पेट साह्याने. चेंडू क्षेत्ररक्षकाकडे एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं आणि त्यावरती एक धावेच्या साह्याने धावफलक 13 धावा धावफलकावरती. हो यावेळेस उडवण्याचं काम इथं केलं गेलं. या क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर होता. सेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर वर बाउन्स. सेंडू होईल फरार. चमकार यावेळेस नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता. त्यावेळेस आपण पाहू शकेल उत्तम मात्र स्ट्राईक एंड वरती. हो यावेळेस पटका चांगला आहे आणि षटकार नक्कीच इथे मात्र क्षेत्ररक्षक बनलं दर्शक. तर 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओ हो यावेळेस पहिला चेंडू मिड ऑफ मध्ये मारला होता. दुसरा चेंडू मार मिड ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्या भरणा. मात्र लगवलेत उत्तम या फलंदाजाने. बिलास दादावरती मात्र हल्ला बोल केला इथे. ओ यावेळेस टप्पा खाऊन आतमध्ये येत असणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र षटक क्रमांक दुसरं संपलं गेलंय. 2 षटकांची धावफलकाचा विचार केला तर
29 धावा धावफलकावरती. पहिला सिंगल आला, दुसरा चौकार, तिसरा 0, चौथा आणि पाचवा षटकार आणि 6वा 0. ज्यावेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिक पहिलं सांगे कोट्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना संतोष दादा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल राऊंड टर्म ओव्हर द विकेटचा मारा स्ट्राईक एंड वरती. फलंदाज समीर पाबल लागेल. आता मात्र समीरला कशा प्रकारे मात्र चेंडू हाताळले जातील संतोष दादांच्या माध्यमातून. पहिला चेंडू होता, यस पहिला चेंडू, यस वाईट. यावेळेस पंच मात्र मला सांगत असताना पहिला चेंडू मात्र इथं स्क्वेअरचा मारा अवंतर धाब्याच्या साह्याने धावफलक 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस पुलटॉस चेंडू फटका इथं फसला होता. मात्र झेलवर जर का ट्राय केलं असतं तर नक्कीच इथे विकेटचं पतन झालं असतं. मात्र इथे झेल झाला जमिनीला दान. त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेच्या साह्याने इथे मात्र धावफलक 33 धावा धावफलकावरती. हो यावेळेस काय फटका आहे. गल्ली मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. हो 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 यावेळेस नक्कीच उत्तम सारख्या फलंदाजाचा झेल तुम्ही ड्रॉप केला. त्याचा फायदा मात्र इथे घेईल का उत्तम पाहावं लागेल. बॅटला ब्रश करून चेंडू मात्र यष्टीरक्षकाकडे गेला होता. मात्र इथे यष्टीरक्षकाकडनं चुका पाहायला मिळाल्या. एक सिंगल धाव कंप्लीट झाले. 38 धावा धावफलकावरती. आता मात्र स्ट्राईक एंड वरती समीरला पाहतोया. त्यावेळेस इथं खोलभर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न पाहावा लागेल. मात्र 2 धाबा इथे कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याच्या साह्याने धावफलक 40 धाबा धावफलकावरती. हो यावेळेस पटका चांगला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि तिथे मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्यात. इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगले क्षेत्ररक्षण राहिलं होतं. धोक्याची घंटा होती. वाजता वाजता राहिली. इथे मात्र 2 धाब्याच्या साह्याने धावफलक 42 धावा धावफलकावरती. ओहो इथे मात्र परताब लागेल समीरला. समीरच्या पारीचा अंत. बॅटला ब्रश करून चेंडू मात्र निघून गेला या यष्टीरक्षकाच्या हाताखाली. इथे मात्र पहिला हादरा टीम बांगरवाडी संघाला दिला जाते. पाणी मैदानात पाणी पुरवा.
यावेळेस व्यक्तिक दुसरं सांघिक कोट्यातलं मात्र चौथं षटक घेऊन येत असताना चैतन्य यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोया. हो 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 यावेळेस चैतन्यावरती हल्ला बोल केला या. इथे मात्र उत्तम आता थांबत नाहीये. उत्तमच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला. षटकार गेला चेंडू आउट ऑफ पार. षटकाराच्या साह्याने धावफलक 48 धावा धावफलकावरती. मात्र इथं हल्ला केलाय आता चैतन्याच्या. हो यावेळेस निर्धाव चेंडू जरूर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खाल्ला होता. त्याच्यानंतर मात्र इथं निर्धाव चेंडूची सांगता केली जाते या. हो यावेळेस बॅटला ब्रश करून चेंडू मात्र थांबला गेला होता. तिथे मात्र प्रयत्न झाला होता नरेश या फलंदाजाचा. मात्र शेवटच्या क्षणाला थांबवलं गेलंय. नरेशला माघारी पाठवलं गेलं आणि यावरती मात्र स्कोर कार्ड स्थिर अजूनही 48 धाव्यांवरती. सलग 2 चेंडू निर्धाव हाताळले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. हो यावेळेस सलगचा तिसरा चेंडू देखील निर्धाव हाताळला जातो या. विचार केला तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्ला होता या गोलंदाजाने. मात्र यावेळेस 3 चेंडू निर्धाव हाताळले गेले. तर अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहावं लागेल या 2 चेंडूंवरती मात्र रोखलं जाईल का फलंदाजाला की एखादा मोठा फटका मात्र उत्तमच्या बॅटमधून पाहायला मिळेल. पाहावं लागेल. चैतन्य मात्र सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. हो यावेळेस नक्कीच प्रयत्न होते. मात्र यावेळेस संतोष दादा तिथं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मात्र स्लीप क्षेत्ररक्षणामध्ये आणि एक धाव मात्र इथे कंप्लीट झाले. एक धावेच्या साह्याने इथे मात्र धावफलक 49 धावा धावफलकावरती जोडले गेले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकाचा. पाहावं लागेल. नरेश मात्र यावेळेस स्ट्राईक एंड वरती. हो यावेळेस नक्कीच थोडासा खराब चेंडू आणि त्यावरती 4 लेग बाय स्वरूपात मिळाले ह्या 5 धावा. 5 धावीच्या साह्याने धावफलक 54 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहावं लागेल. नरेश यावेळी स्ट्राईक एंड वरती. नरेश देखील एक अष्टपैलू खेळाडू. त्याच्या माध्यमातून देखील मोठे फटके खेचून आणण्याची क्षमता. पाहावं लागेल शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का नरेशचा. हो 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 यावेळेस काय फटका आहे. कार्पेट साह्याने चेंडू जातो क्षेत्ररक्षकाकडे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धाब्याने मात्र धावफलक 56 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 इथं संपलं जाते.
व्यक्तिक पहिलं सांगी कोटेलं माझं 5वं षटक शेवटचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती युवराजला पाहतोय आपण. पहिला चेंडू होता आणि इथे मात्र पहिली धाव कंप्लीट झाली होती. दुसरी धाव घेत असताना इथे मात्र नरेशला माघारी परतावा लागेल. पुन्हा माघारी परतावा लागेल. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला किरणच्या बॅट मधून. चेंडू मात्र लॉंग लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला आणि त्यावरती मिळाले 4 धावा. 4 धावेच्या साहाय्याने धावफलक 61 धावा धावफलकावरती. अजून एक सिंगलच्या साहाय्याने धावफलक 62 धावा धावफलकावरती. हो यावेळेस निर्धाव चेंडू. नक्कीच किरणचा प्रयत्न होता की एखाद धाव मात्र या लेग बायच्या स्वरूपात मिळावी, मात्र उत्तमने थांबवलं गेले इथं फलंदाजाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
येस शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. 68 धावा धापलका भरती जोडल्या गेल्यात. 69 धावांचं लक्ष मात्र इथे टीम बागुचवाडी संघासमोर ठेवलं गेलंय. तर रोहिदास भला जर आपण इथं असेल तर कृपया स्टेज वरती या. तर यावेळेस सलामीची जोडी बागुचवाडी संघाकडनं आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना पाहत असेल विलास दादा आणि महेश दादा दोन्ही मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सलामीची जोडी स्ट्राईक एंड वरती विलास दादा, नॉन स्ट्राईक एंड वरती महेश दादा. यावेळेस पाहावं लागेल गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिक पहिलं मात्र पेवनचं पहिलं षटक हाताळत असताना नरेश चला इथे मात्र ग्रीन सिग्नल दिलं जातं. या सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईक एंड वरती विलास दादाला पाहतोय आपण. यावेळेस नक्कीच खराब सेंडू, पहिला सेंडू मात्र अवंतर दावेच्या साहाय्याने इथे मात्र एक धाव जोडली जाईल. खातं खोललं जाते. इथे बागुचवाडी टीमचं अकाउंट ओपन झालं. या एक धाव धावफलकावरती. त्यावेळेस सलगचा दुसरा चेंडू देखील स्क्वेअरचा मारा. अवंतर दावेच्या साहाय्याने धावफलक 2 धावा धावफलकावरती. नक्कीच स्टेट ड्राईव्ह फटका होता आणि त्याच्यावर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने चेंडूला अडवलं गेलं. मात्र स्कोर कार्ड स्थिर 2 या धावसंख्येवरती.
यावेळेस इथे मात्र विलास दादाला देखील माघारी परतवण्याचं काम इथं नरेशच्या माध्यमातून केलं जाते. इथे मात्र विलास दादाला माघारी परतावं लागेल. पहिला हादरा दिला जातोय टीम भागवचवाडी संघाला. यावेळेस नवीन फलंदाज संतोष दादा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या पाहावं लागेल संतोष दादाचे बॅटिंग चा विचार केला तर नक्कीच खूप वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आणि भरपूर सारे स्किल कौशल्य. मात्र आता थोडंसं कामामध्ये बिझी असल्यामुळे सराव करायला मिळत नाहीये दादांना, नाहीतर त्यांची बॅटिंग मात्र अप्रतिम होती. याच्या मागे देखील मी भरपूर वेळा त्यांचे बॅटिंग पाहिले. मात्र यावेळेस आता थोडीशी जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्या जबाबदाऱ्यांच्या मुळे मात्र सरावासाठी टाईम नसल्यामुळे मात्र तरी देखील पाहावं लागेल दादामध्ये ती क्षमता आहे मोठे पटके खेचून आणण्याची. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअरचा मार. अवंतर धावेच्या साह्याने धावफलक 3 धावा धावफलकावरती. मात्र विलास दादाला माघारी परतवलं. इथे पहिला हादरा मात्र दिला जातोय भागुचवाडी संघाला. यावेळेस फक्त आणि फक्त एक हलक्या हाताने सन्मान दिला या चेंडूला आणि एक सिंगल कंप्लीट झाली. एक धावेच्या साह्याने धावफलक 4 या धावसंख्येवरती. विचार केला तर पहिल्या चेंडूवरती सन्मान देणं देखील तितकंच चांगलं असतं जितकं आपण एखादं षटकार ठोकतो तेव्हा. मात्र तेच स्किल कौशल्य दाखवत असताना संतोष दादा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस महेश दादा आता मात्र यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रकाराचा प्रयत्न झाला होता. ओ यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयास. पंच 5 धावा. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट झाली होती आणि इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात मिळाली. या 4 धावा अशा 5 धावा. या 5 धावेच्या साह्याने धावफलक 9 धावा धावफलकावरती. यावेळेस जोरदार अपील केली गेली होती. नक्कीच लेग एस्टेप मिस करत होती आणि यावेळेस जोरदार लाऊड अपील झाली होती. पंच मात्र तटस्थ आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र केली जाते. हो यावेळेस नक्कीच षटक क्रमांक पहिलं इथं संपलं गेलं आणि पहिल्या षटकांची धावांचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या होत्या.
यावेळेस व्यक्तिक पहिलं सांगे कोटेल तर दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गुरुनाथ. तर नक्कीच आमच्या इथे इलास पाटील दादा देखील उपस्थित झाले, त्यांच्या देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक असं स्वागत. कृपया विनंती असेल दादा आपण वरती येऊन बसा प्लीज. येस धन्यवाद. तर विलंब करून देऊ नका पंच. हो यावेळेस पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे स्क्वेअरचा मारा अवंतर धावेच्या साह्याने धावफलका भरती भर धावफलक मात्र दुहेरी अंका भरती जाऊन पोहोचले 10 धावा धावफलका भरती. हो यावेळेस महेश दादाच्या बॅट मधून हा पाहायला मिळाला मृदुंग असा षटकार. या षटकाराच्या साह्याने धावफलक 16 धावा धावफलका भरती. नक्कीच असेच मोठे फटकेबाजांची गरज इथे मात्र बागुचवाडी संघाला आहे आणि ते काम मात्र इथे महेश दादाच्या माध्यमातून कंप्लीट केलं जातं. या ओहो यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह फटका इथे मात्र नक्कीच आज दादांचे इरादे बरोबर नाही दिसत. मला वाटते आता आमच्या युट्यूब वाल्याचा फोडला असतं. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह फटका अतिशय चांगला फटका होता आणि त्यावरती देखील सलगचा दुसरा षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्याने धावफलक ओहो यावेळेस सलगचा तिसरा षटकार. नक्कीच आता षटकार हॅट्रिक पाहायला मिळाले महेश दादाच्या बॅट मधून. सलगचा तिसरा चेंडू मात्र सीमा पार धाडण्याचं काम इथे केलं गेलं. या विचार केला तर 2 चेंडू मिड ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल झाले आणि 1 चेंडू मिड ऑफ रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. काय खतरनाक फलंदाजी केली जाते. यस 28 धावा धावफलका वरती सलगचा तिसरा षटकार पाहायला मिळाला. यावेळेस खराब. नक्कीच यावेळेस स्क्वेअरचा मारा अभ्यंतर धावेच्या साह्याने धावफलक 29 धावा धावफलका भरती. इथे आद्यापर्यंत विचार केला तर 5 चेंडूची पैकी झाले मात्र त्यामध्ये 2 चेंडू वाईड हाताळले गेलेत आणि 3 चेंडू वरती मोठे हल्ले केलेत महेश दादांच्या माध्यमातून. काय फटकेबाजी केली जाते. या ओहो यावेळेस झेल होता आणि झेल इथं जमिनीला दान करत असताना प्रयत्न चांगले होते यष्टीरक्षकाचे मात्र शेवटच्या क्षणाला झेल मात्र जमिनीला दान झाला आणि त्यावरती मात्र महेश दादांना जीवनदान दिलं जातं इथं. ओहो यावेळेस काय नजाकत. अतिशय देखना फटका कबर च्या दिशेने हा चेंडूला खेळून काढला. चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 33 धावा धावफलका भरती जोडले गेलेत. एक बॉल. यस अजूनही या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर जनार्दन थोराड कृपया आपण देखील इथे उपस्थित आहात. आपल्या देखील इथे सत्कार केला जाईल. कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि किरण भगत कृपया आपण जनार्दन थोराड साहेबांना देखील इथे सन्मानित करा. ओ यावेळेस ओहो पुन्हा एकदा वन बाउन्स सीमा पार. चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 37 धावा धावफलका भरती. काय फटकेबाजी केली गेली. पहिल्या षटकांती थोडस शांत राहिले होते मात्र यावेळेस गरम होत असताना महेश दादा षटक क्रमांक दुसरं संपलं गेलं आणि 2 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती जोडले गेले. यस जनार्दन दादा थोराड आपल्या इथे या स्पर्धेसाठी मात्र उपस्थित झाले. त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने सहर्ष मनपूर्वक असे स्वागत. किरण भगत कृपया आपण आपल्या आजचे सन्मानित करा जनार्दन थोराड साहेबांना.
यस धन्यवाद कॅमेरामॅन प्लीज यस धन्यवाद जनार्दन तू देखील इथे आवर्जून उपस्थित राहिला तुझं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक असं स्वागत अजूनही कुणी आले असतील तर कृपया आपण इथे या चालेल काय हरकत नाही तुमचा देखील सत्कार केला जाईल मात्र आमच्या डोळ्याखाली आलेले व्यक्ती त्यांचा मात्र नक्कीच सत्कार केला जाईल आवर्जून यात मात्र काही शंका नाहीये दाफलका जाऊया मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाफलकाचा विचार केला तर 2 षटका अंती 37 धावा दाफलका भरती नरेश पुन्हा एकदा व्यक्ती दुसरं सांगे कुठे तिसरं हो यावेळेस फुल टॉस चेंडू होता आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले चेंडूवर क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त एक सिंगलच्या साह्याने दाफलक 38 धावा दाफलका भरती आता मात्र स्ट्राईक अँड बर्थिंग महेश दादाला आपण पाहतोय नक्कीच महेश दादाच्या बॅट मधून मागच्या षटकामध्ये काय फटकेबाजी पाहायला मिळाली यावेळेस देखील नक्कीच लोवर फुलटॉस चेंडू हाताळला होता नरेशने थोडीशी हुशारीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र त्याच्यावर देखील हल्ले इथे केले जातात महेश दादाच्या बॅट मधून हा एक येतोय मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेला सीमा पार चौकार ओ हो यावेळेस गोलंदाज मात्र आपल्या अनुभवपणा लावत असताना पाहायला मिळाला महेश दादाने पुन्हा एकदा प्रयत्न केले होते बॅट तर जोरदार फिरवली गेली होती मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये इथे मात्र महेश दादाला माघारी परतवण्याचं काम नरेशने केलंय हादरा क्रमांक दुसरा दिला जातोय टीम भागुचपाडी संघाला यावेळेस नवीन फलंदाज जनार्दनला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येस यापुढील होणारा सामना टेम्प्रपाडी बना खानदान दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये या ओहो यावेळेस नक्कीच अतिशय हलक्या हाताने मात्र मारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र ब्रश करून चेंडू मात्र निघून जातोय स्लिप क्षेत्ररक्षकाला चुकवून चेंडू गेला थर्ड मॅन रिझन मध्ये चौकार या चौकाराच्या साह्याने दाफलक 46 धावा दाफलकावरती यावेळेस कोल्हापूर टप्प्याचा चेंडू होता यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता हो यावेळेस एक लेग बाईच स्वरूपात एक धाव मिळाली एक धावीच्या साह्याने इथे मात्र षटक क्रमांक 3 संपले गेला आणि 3 षटका अंती दाफलकाचा विचार केला तर 47 धावा दाफलकावरती जोडल्या गेल्या होत्या येणारे 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 22 धाव्यांची गरज आहे 12 चेंडू 22 धावा 12 चेंडू
यावेळेस व्यक्तिक पहिले सांगे कोट्यातलं चौथं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती उत्तमला आपण पाहतोय, ज्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळाले होते. तो गोलंदाज मात्र यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक अँड वरती मात्र जनार्दन दादा मात्र पाहायला मिळेल आपल्याला. ओ हो यावेळेस फटका सुंदर आहे. वन बाउन्स चेंडू होईल फरार. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या चेंडूवर मिळतील 4 धावा. या 4 धावेच्या साहाय्याने धावफलक 51 धावा धावफलकावरती. हो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. इथे मात्र 2 शतरक्षक आणि जेव्हा जेव्हा 2 शतरक्षक बॉलवर धावून येत असतात तेव्हा तेव्हा चुका या जरूर पाहायला मिळतात. इथे चुका झाल्यात आणि या चुकांचा मोबदला टीम बागुचवाडी संघाला मिळाला जातो. या चौकार सलगचा दुसरा चौकार आला. 2 चौकाराच्या साहाय्याने धावफलक 55 धावा धावफलकावरती. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा प्रयत्न झाले होते, मात्र अंगे इष्टावरती चेंडू जाऊन आदळला आणि तर यावेळेस स्लिप क्षेत्ररक्षक लेग स्लिप क्षेत्ररक्षक तैनात होता आणि चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. ओहो स्ट्रेट ड्राइव्ह फटका कार्पेट सायाने चेंडूवर क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाकडनं चुका. इथे मात्र चुका आणि चुका फक्त चुका पाहायला मिळाल्यात आणि यावरती देखील एक चौकार. 60 कंप्लीट झाल्यात. 60 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सॉरी 59 धावा झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक दूरवरून धावणार. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. इथे मात्र फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये बांगरवाडी संघाकडनं पाहायला मिळाला. सातत्याने फुटबॉल खेळत असताना मात्र 2 धावा कंप्लीट झाले. 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 61 धावा धावफलकावरती. हो यावेळेस क्षेत्ररक्षक बन गया दर्शक. चेंडू आउट पार. षटकार. फक्त आणि फक्त येणारे 6 चेंडू 2 धावे